झाडे लावण्यास विरोध नाही, मात्र आमची जागा देणार नाही। झाडे लावण्यास विरोध नाही, मात्र आमची जागा देणार नाही। झाडे लावण्यास विरोध नाही, मात्र आमची जागा देणार नाही। झाडे लावायला आमचा विरोध नाही, मात्र जागा कोणत्याही परिस्थितीत देणार नाही असा निर्धार करत पोलीस कुटुंबियांनी आज फायरिंग रेंज येथे जाऊन जागा आमचीच असल्याचे दाखवून दिले। अभिनेते सयाजी शिंदे यांनी खुशाल वृक्षारोपण करावे, मात्र त्यासाठी जागेचा मालकी हक्क कशाला, भाडे करू म्हणून आला आणि घरावर हक्क सांगू लागला, अशी अवस्था सयाजी शिंदे यांची आहे। ही जागा आमच्या मुलांच्या आणि पोलीस दलाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती कोणत्याही परिस्थितीत कोणालाही देणार नाही। शासनाच्या इतर ठिकाणीही जागा आहेत, पडीक आहेत, त्या ठिकाणी त्यांनी नंदनवन फुलवावे, हीच जागा कशाला, असा खडा सवाल पोलीस कुटुंबीय आणि रिटायर संघटनेने उपस्थित केला आहे। नमस्कार, मी सेवानिवृत्त महिला पोलीस महिला सहाय्यक फौजदार उर्मिला घारगे। आमचे पोलीस डिपार्टमेंटची जे मस्वे बटाची जी जागा आहे 105 एकर, त्या संदर्भात आता आम्ही जे वाद चाललेला आहे, अभिनेते जे सयाजी शिंदे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा सह्याद्री वनराई यांनी जे डेव्हलप केलेलं आहे, तर ते तसं काही नाही आहे। ह्या झाडासाठी निधी हा सरकारचा आलेला होता, DPC मधून त्यांनी हा निधी उपलब्ध झालेला आहे त्यासाठी, आणि फक्त त्यांना पाहुणे म्हणून इथं झाडं लावण्यासाठी त्यांना पाहुणे म्हणून बोलवलं होतं। ते झाडं लावण्यासाठी जे आले त्यांनी ह्या ह्याच्यावरती हक्क दाखवायला सुरुवात केलेली आहे, तर तसं आम्ही होऊन देणार नाही आहे। आणि आम्ही पोलीस जे कर्मचारी किंवा पोलीस डिपार्टमेंट आहे ते काय आम्ही निसर्गप्रेमी नाहीत असं नाही आहे, आम्ही निसर्गप्रेमी आहोत। ते जे बोलतात की निसर्गप्रेमी दुखावले आहेत, या पोलीस आता जे आंदोलन किंवा पोलीस जे बोलत आहेत की ही जागा आमची, आम्हाला पाहिजे, आम्हाला ठेवा, तरी पोलिसांचीच जागा आहे, पोलिसांनी म्हणण्याचं काही कारणच नाही आहे। पोलीस अधीक्षक साहेबांच्या नावावर 7/12 आहे आणि पोलिसांची जागा आहे। तर ते जे निसर्गप्रेमी जे काही दुखावले आहेत त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की सयाजी शिंदेंच्या बाजूने जे तुम्ही आता झाडं लावण्याचा प्रकल्प करताय तो दुसऱ्या कुठल्याही जागेवरती करा, आणि सरकारच्या भरपूर जागा शिल्लक आहेत, बाकीच्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत, त्याच्यावरती तुम्ही हक्क दाखवा, तिथं जावा, तिथं झाडं लावा। आणि त्यांना जर प्रोजेक्टच तयार करायचा असेल तर महाबळेश्वर येथे प्रोजेक्ट एक बंद आहे, तो त्यांनी चालू करावा। आणि सयाजी शिंदे असं सांगतात की त्याच्यावरती सरकारला उत्पन्न मिळेल। अहो, सरकारला उत्पन्न मिळायला आमच्या इथं या जागेवरती पोलिसांच्या पाल्यांसाठी जर प्रोजेक्ट तयार झाले, स्विमिंग टँक आहे, स्कूल आहे, कॉलेज आहेत, परत तुमचे निवासस्थानं आहेत, रेस्टॉरंट आहे, आणि इथं बट आहे, कोळीबार बट आहे। आमचे पोलीस बांधव, पोलीस भगिनी पाटण, कोयना, म्हसवड, खंडाळा या ठिकाणी पोलीस दरवर्षी फायरिंग सरावासाठी येत असतात। त्यांचं इथं गैरसोय होती, त्यांच्यासाठी इथं रेस्ट हाऊस बांधायचं परमिशन आलेलं आहे, सरकारनं दिलेलं आहे, फक्त निधी अभावी आत्ता ते राहिलेलं आहे। निधी आल्यावरती ते चालू होईल आणि लवकरच होणार आहे ते चालू। माझं एवढंच सांगणं आहे की ही जागा पोलिसांच्या पाल्यांच्या भविष्यासाठी आहे, त्यांनी इथं पाल्य घडवणार आहेत। ते पाल्य ज्या वेळेला कोण राष्ट्रीय स्तरावर खेळेल, कोणी आशिया ह्याच्यात खेळेल, त्यावेळेला सरकार भारताचंच नाव होणार आहे ना, देशाचं नाव होणार आहे ना। असं इथं वनराई तुम्ही इथं लावून तुम्ही सांगता बाहेरनं लोक येणार, इथं तुम्ही शुल्क आकारणार आहे, असंही मी ऐकले त्यांचं त्या क्लिपमध्ये की लोक येतील ते वनराई बघायला, त्यांचं शुल्क आकारू आणि त्यांना हे दाखवू, त्यांचा अभ्यास। ठीक आहे ना, तुम्ही तिकडं जाऊ ना, महाबळेश्वरला येतात, आमच्या ते पर्यटन स्थळं भरपूर आहेत, महाबळेश्वरला पर्यटन स्थळ आहे, तिथं येतात, तिथं उलटे बाहेरचे खूप लोक येतात, तिथं तर भरपूर शुल्क मिळेल आणि तिथं सरकारला सुद्धा त्याचा फायदा होईल। पोलिसांचीच जागा का आणि कशासाठी हा मुद्दा आहे, आणि याचं कारण एकच आहे की सयाजी शिंदे यांचा गोळीबार बटाच्या मस्वे जे आमचं बट आहे त्याच्या शेजारी त्यांचं घर आहे, बंगला आहे, आणि त्यांना ही जागा पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी पाहिजे, पोलिसांच्या पाल्यांच्या भविष्यासाठी नाही, किंवा त्यांना त्यांचं नाव करायचं आहे, पुढं काय असेल ते बाकीचे सगळ्यांनी ओळखून घ्यावं, त्यांना ती जागा काय पाहिजे ते। आता मी एवढं सांगत बसणार नाही आहे, कारण नागरिक सुज्ञ आहे, त्यांना कळतं ही जागा त्यांना कशासाठी पाहिजे। पण हे माझं एकच सांगणं आहे, आम्ही सेवानिवृत्त आहोत, आम्ही सेवानिवृत्त सगळे संघटना
महाराष्ट्रातल्या ज्या सेवानिवृत्त संघटना आहेत पोलिसांच्या, त्या एकत्र करून हा लढा आम्ही तीव्र करू, आम्ही आंदोलन छेडू, पण ही जागा जाऊ देणार नाही आणि नाहीच देणार. हे आमच्या सगळ्या रिटायर आणि आमचे आत्ता जे काही लोक आमचे आत्ता आहेत, आमचे कर्मचारी जे आत्ता ज्या खात्यामध्ये जे आत्ता सरकार हे करतात, नोकऱ्या करतात, त्यांना एवढंच माझं सांगणं आहे की तुमच्या पाल्यांसाठी आणि रिटायर झालेल्यांचे जे नातवंड असतील, त्यांची नातवंड, त्यांची पोरं पोलीस आहेत, त्यांच्या नातवंडासाठी हे जागा जाऊ देणार नाही. त्यांच्या भविष्यासाठी इथं आम्ही लढा देऊ आणि तीव्र लढा देऊ, एवढंच माझं सांगणं आहे. नमस्ते, मी शकुंतला कोरडे. आम्ही याच्या अगोदरही माननीय शंभूराज देसाई, पालकमंत्री सातारा जिल्हा व माननीय आमदार मकरंद आबा पाटील यांनाही निवेदन दिलेले आहेत. तरी आत्ता सध्या थोड्या दिवसापूर्वी काही क्लिप व्हायरल झालेल्या आहेत की बाबा हे पोलिसांनी फरमान सोडलेलं आहे, जागेचा ताबा सोडावा. ताबा सोडण्याचा प्रश्नच येत नाही आहे ना, कारण ऑलरेडी ही जागा पोलीस विभागाचीच आहे. पोलीस विभागाची 105 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये ताबा सोडा आणि नाव करा हे काय प्रश्नच येत नाही आहे. आमची जागा आहे, आमच्या जागेमध्ये आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी पोलीस फायरिंग होत असतं. पोलीस फायरिंगला आल्यानंतर अंमलदार अधिकारी यांच्यासाठी इथं कोणत्याही प्रकारची सोय नाही आहे. त्यांच्यासाठी आम्ही इथं रेस्ट हाऊसचं उभारण्याची मंजुरी आलेली आहे. आम्ही थोड्या दिवसात रेस्ट हाऊसचं बांधकाम सुरू करणार आहोत. तसेच सातारा पोलीस पब्लिक स्कूल हे प्रायव्हेट जागेवर आहे, भाड्यानं आम्ही तिथं आत्ता शाळा सुरू आहे आमची पोलिसांची, चांगल्या प्रकारे शाळा सुरू आहे. उद्या या ठिकाणी सातारा पोलीस पब्लिक स्कूल झालं तर आपल्या सातारा जिल्ह्यातील आमच्या पोलीस पाल्यांच्या यांच्या भवितव्यासाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ती. त्यांना या ठिकाणी 1ली ते 12वीपर्यंत जर कॉलेज झालं, शाळा झाली तर याच्यातून चांगले विद्यार्थी घडतील. तसेच आमची एक कन्या आहे सुदेशना शिवणकर, ती आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. तिच्यासारखी या ठिकाणी स्विमिंग टँक, परत फुटबॉल मैदान असे जर मैदान झाले, याच्या अजून वेगवेगळे मैदान झाले तर तिच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू आमचे घडतील, पुढं ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव घडवतील. असे आमचे पोलीस पाल्ले का होऊ शकत नाहीत? आम्हाला या ठिकाणी काहीतरी करण्याला आम्हाला आमची जागा आहे, आम्हाला या ठिकाणी प्रोजेक्ट करायचे आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की अभिनेते सयाजी शिंदे यांनी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून शासनाचा जो 50 कोटी वृक्ष लागवडीचा हे होता प्रकल्प होता, त्यावेळेस त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते. त्यांनी प्रमुख पाहुणे येऊन वृक्ष लागवड केलेली होती, परंतु त्यांनी असं समजू नये की तुम्हाला आम्ही पाहुणे म्हणून बोलवले आणि तुम्ही घराचा ताबा घ्यायला निघाले. असं होऊ शकणार नाही आहे. भाडेकरू आले आणि घरमालक झाले, हा न्याय नाही आहे. आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही निवेदन दिलेले आहेत वरिष्ठांना या संदर्भात. तसेच त्यांनी सयाजी शिंदे यांचं या ठिकाणी बंगला आहे मातोश्री पार्कमध्ये, त्यांनी हायवे टचच जागा कशासाठी पाहिजे? त्याचं काहीतरी कारण आहे ना. हे आम्ही महिला तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्ही सुज्ञ नागरिकांनी ह्यांनी जाणून घ्यावं की ते कारण काय असेल. त्यांना कशासाठी हीच जागा हवी आहे? त्यांना प्रोजेक्टच करायचे आहेत ना, आमची नाही आहे प्रोजेक्ट करण्याबाबत. तुम्ही महाबळेश्वर येथे जो शासनाचा प्रकल्प आहे, जैवविविधता प्रकल्प औषधीय वनस्पतीचा, तो तुम्ही स्वतः म्हणताय बंद आहे, तर मग तुम्ही तिथं मदत करा, तो प्रोजेक्ट डेव्हलप करा. शासनाला तेवढीच मदत होईल, शासनाला इन्कम सुरू होईल. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पर्यटनाला लोक येतात, तिथं चांगला इन्कम होऊ शकतो. तर माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की तुम्ही या ठिकाणी आमच्या पोलीस खात्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नका. आमच्या पोलीस पत्नी, पोलीस कुटुंबीय यांच्या मुलांचं भवितव्य इथं घडणार आहे. माझी एवढी त्यांना विनंती आहे की बाबा त्यांनी ह्या जागेचा नाद सोडून द्यावा. याच्यामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारचा वरिष्ठ मंत्री किंवा वरिष्ठ कुठल्याही ह्यांचा हस्तक्षेप करून दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. आणि पुढे उद्या जर या ठिकाणी आमच्या पोलीस खात्यासाठी जे प्रोजेक्ट तयार झाले तर हे वंदनीयच गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. याच्यातून आमच्या पोलिसांना चांगल्या गोष्टी मिळतील ना, चांगल्या योजना मिळतील. त्यासाठी मी त्यांना सांगते, अभिनेते सयाजी शिंदेंना सांगते की तुम्ही प्रोजेक्ट करायचे आहेत तर तुम्ही भरपूर ठिकाणी सरकारी मोकळ्या जागा आहेत, महाबळेश्वरमध्ये आहेत, त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये चांगला प्रोजेक्ट होऊ शकतं, पर्यटन होऊ शकतं, गावाचं नाव अजूनही त्यांनी केलेलं आहे मोठं, त्याच्यात अजूनही त्याची वाढ होऊ शकते. एवढेच माझं निवेदन आहे. धन्यवाद. मला फक्त सयाजी शिंदे यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की पोलिसांचीच जागा का, इतर विभागाच्या जागा तुम्ही का नाही घेत? आणि मला हे सांगायचं आहे की हीच जागा का हवी आहे त्यांना, का म्हणजे ही पर्यावरण प्रेमी जर स्वतःला म्हणत असतील किंवा पोलीस प्रशासन या झाडांची
निगा राखू शकत नाही असं म्हणतायत ते. का बरं नाही राखू शकत? आम्ही जर माणसांची सगळ्या म्हणजे लोकांची जर निगा जनतेची जर निगा राखू शकत असेल, झाडांची निगा का नाही राखणार आम्ही? आणि ही सगळी जागा आहे ती आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे, तीच का हवी आहे तुम्हाला प्रत्येक वेळी? आणि पोलिसांचीच जागा का? का तर ही कायदा सुव्यवस्था मानणारी माणसं आहेत, नियम पाळणारी माणसं आहेत, म्हणून त्यांची जागा तुम्ही इझिली घेऊ शकता असं तुम्हाला वाटतंय का? पण तसं आम्ही होऊ देणार नाही. आम्ही आमची जागा कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मिळवून देणार नाही. आता इथं होणारे प्रोजेक्ट हे तुमच्या ह्या जमीन मिळवण्याच्या ह्याच्यामुळे आमचे ते प्रोजेक्ट रखडणार हे आम्हाला माहीत आहे, पण तसं होऊ देणार नाही आहे आम्ही. आम्हाला आमचे प्रोजेक्ट कुठल्याही परिस्थितीत करायचेच आहेत, करणारच आहोत. हा आमचा सगळ्यांनी मिळून आम्ही घेतलेला ठाम निर्णय आहे आणि महिलांचा निर्णय आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं.